अशी तंदुरी ना मिळणार नाही कुठं, एवढी क्लास तंदुरी लागते इथली. आणि त्याच्यासोबत आपल्याला दिलेलं आहे पुदिन्याची चटणी. स्मोकीनेस जो असतो ना तो दिल्यामुळे त्याची टेस्ट एक वेगळीच लागते. पहाडी कबाब जो ग्रीन कलरमध्ये आहे त्याला मिंटची चटणी आहे लावलेली. केलं ना यात बघा पूर्णपणे म्हणजे चिकन किती शिजलेले प्रॉपर, हे त्यांना डबल मागवतो. मला हे खूप जास्त आवडतं बाई. हा कबाब बोनलेस आहे नागेश हा कबाब बाई. याची टेस्ट एवढी भारी लागते ना. ही जी पुदिन्याची चटणी, लसूण, हिरवी मिरची वगैरे लावलेली असते. तर आपलं बटर चिकन आलेलं आहे. बटर टिक्की हे हाफ आहे. हां हे हाफ आहे. क्वांटिटी अलग लेवली पण. आणि ही बघा टेस्ट काय असेल याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. वा, काय म्हणतो नागेश, कसं वाटते बटर चिकन? वा, सिरियसली क्लास आहे. बस नको रिव्ह्यू देऊ खरं. सही आहे. आणि ही जी रोटी आहे मैद्याची रोटी नाही आहे, ही मला खूप आवडते अशी रोटी. एकदम पातळ रोटी आहे आणि असं जास्त चिवी लागत नाही आहे. शोधतो म्हणण्यापेक्षा ह्या जुन्या चवी आहेत एकदम. इंजिनिअरिंगच्या वेळेस आम्ही ज्या ट्राय केलेल्या गोष्टी आहेत आणि मला तर वाटतं त्यात ज्या चवी होत्या ना हां त्याच आपल्याला आता पण आवडतात. हां आवडतात. आता जे आपण खातो ना ते एखाद्या वेळेस जाऊन हा बाबा नवीन आवडत ठीक आहे नाही खाल्ल्यासारखं. म्हणजे विषय असा असतो आणि शोध चवीचा असतो. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर विषय असा या आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण बरेच दिवस झालं व्लॉग टाकलेला नव्हता, पण आज खूप दिवसानंतर आपण व्लॉग करत आहोत. तर व्लॉगचं कारण असं आहे की आपण आज चाललेलो आहोत बटर चिकन ट्राय करण्यासाठी. आणि ते आपण चाललेलो आहोत कुठे चाललेलो रे आपण? संतुष्टी फूड प्लाझा. संतुष्टी फूड प्लाझा जे आहे मिलिटरी कॅन्टीनच्या इथे खडकीला. तर तिकडे आपण चाललेलो आहोत आणि माझ्यासोबत तुम्ही बघू शकता आदेश देखील आहे. आणि आदेश आणि मी चाललेलो आहोत तिकडे. आणि ॲक्च्युली मी बटर चिकन खूप दिवस म्हणजे मी ट्राय नाही केलेलं आत्तापर्यंत बटर चिकन, पण मला खूप इच्छा होती बटर चिकन ट्राय करण्याची. आणि आदेशही म्हणत होता की आपण जाऊयात आज काहीतरी बाहेर. मग आज जरा सुट्टी पण होते ऑफिसला, तर त्यामुळे आम्ही आता संध्याकाळी ठरवलं की नॉर्मल चिकन लेट्स गिव्ह अ ट्राय वगैरे चिकन थाळी मटन थाळी खाऊन आम्ही कंटाळलोय. त्याच्यामुळं आम्ही आज ठरवलं की माझं इंजिनिअरिंगच्या वेळेसची एक भारी म्हणजे इंजिनिअरिंगच्या वेळेसची एक ज्यावेळेस मी फर्स्ट चिकन खायला चालू केलं तर मी तिथूनच चालू केलं संतुष्टी फूड प्लाझा मधून. बरोबर. बटर चिकनची बाकी काय आहे म्हणजे कबाब वगैरे पण आहेत असं म्हणतोय आदेश. कारण आदेशने बऱ्याचदा तिथे ट्राय केलेला आहे जेवण. कबाब, त्याच्यानंतर हरियाली कबाब, पहाडी कबाब, एकदम भारी भारी कबाब आहेत. आणि फूड व्लॉग असणार आहे आणि खूप मजा येणार आहे. म्हणजे तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत आहेत तर लाईक करा. तुम्हाला जर आवडत नाही आहेत तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला का नाही आवडत आहे, काय इम्प्रूव्हमेंट्स करणं गरजेचं आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आता बघत राहा लास्टपर्यंत. आपण तिथे पोहोचूयात, तिथलं तुम्हाला रिव्ह्यू वगैरे सगळं देणारच आहे. तर बघूयात मग कसं होतंय सगळं ते. चलो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे संतुष्टी फूड प्लाझा, जे औंध रोडला आहे. खडकीवरून औंधला रोड जो जातो त्या रोडला. इथं हा मेन रोड आहे आणि रोडच्या आतमध्ये जे मिलिटरी कॅन्टीन होतं पहिलं, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडं होतं पहिलं. आणि तिथं चिकन तंदूर खूप जास्त फेमस होता. तर आपण पण तेच काय करणार आहे. त्यांनी इकडं रिलोकेट केलेलं आहे रेस्टॉरंट त्यांचं औंध रोडला. ॲड्रेस तर आपण देऊच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ॲम्बियन्स वगैरे जास्त काही असा एवढा एक्सपेक्ट करू नका चांगला असला असा, पण टेस्ट खूप छान आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले ऑर्डर केलं होतं चिकन तंदुरी. त्याच्यामध्ये 4 पीस आलेले आहेत. जर तुम्ही फुल घेतली तर 8 पीस येतात. आणि त्याच्यासोबत मस्त असं सॅलड दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये कोबी, नंतर कांदा, थोडंसं गाजर, कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. आणि मस्त त्याला मीठ आणि चटणी टाकलेली आणि थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला दिलेली पुदिन्याची चटणी. तर एकदम जबरदस्त टेस्ट लागणार आहे. नागेशला काय कंट्रोल व्हायला आहे एकदम हळूहळू. मला येताना ॲक्च्युली नागेशला बिलकुल भूक नव्हती येताना मला. नागेशला मी म्हणलेलं, मला गॅरंटी होती की इथं आल्यानंतर नागेश म्हणजे नाही म्हणू शकत नाही याला बघून.
तर आता तुम्हाला खूप अशी चांगली तंदुरी ना लागलेली आहे. मिळणार नाही कुठं, एवढी क्लास तंदुरी लागते इथली, खूप जास्त फेमस आहे. बघून तर भारी वाटते बघून पण तर भारी आता वाटते. खाऊन बघूयात आपण की कसे आहे ते. तर लिंबू पिळतो पहिलं. माझ्या ह्याच्यात ठेवतो ना आधी आधी मी माझ्या ह्याच्यात ठेवतो आणि मग लिंबू पिळतो. मस्त लिंबू पिळून नागेशच्या ह्याच्यावरती. ह्याची टेस्ट पण खूप जबरदस्त लागते ना. टेस्ट कर आणि मला सांग. आपण पण घेतो, लेग पीस दिलेले आहेत आपल्याला ह्याच्यासोबत. ह्याच्यावरती आपण पिळणारे लिंबू मस्तपैकी. कसा आहे फ्लेवर नागेश? क्लास आणि याच्यामध्ये जे असं एक काय म्हणतात मसाला लावलेला आहे मसाला त्याला. लावलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे कसं असतं, मॅरिनेशन जेवढं मुरतं ना चिकनमध्ये आणि तेवढी जास्त टेस्ट त्याच्यात उतरते. राईट आणि उतरल्यामुळं हे पण बघा, याची पण टेस्ट एक नंबर लागते. मला तर खूप जास्त आवडतं इथलं सॅलड. म्हणजे शिजलोय पण एवढ्या छान प्रकारे ना आणि मॅरिनेट झाल्यामुळं त्याला जे आतमध्ये जे फ्लेवर उतरलाय ना त्याच्यामुळे आणि बाहेर लागतं. ज्युसी टाईप थोडंसं लागतं. ज्युसी पण लागतं आणि क्रिस्पी पण लागतं. राईट आणि त्याच्यासोबत आपल्याला दिलेलं आहे पुदिन्याची चटणी. एक नंबर टेस्ट आहे. टेस्ट तशीच आहे आम्हाला ज्यावेळेस मिलिटरी कॅन्टीनला मिळायचं त्या टाईपमध्येच टेस्ट आहे. सेम टेस्ट अजून पण त्यांनी ठेवली आहे तशीच. टेक्स्चर बघा तुम्ही कसलं क्लास आहे आणि बिलकुल कच्चा नाही आहे. बऱ्याच ठिकाणी तंदुरी जे असते कच्चे भेटते. नागेशला बिलकुल भूक नव्हती पण नागेशचे टेस्ट आता जागे झालेले आहेत. त्यामुळं इतकं दूर येणं 25 किलोमीटर लांब आले आपण. वर्थ आहे नाही का? नक्कीच हे आपण असं छान पुदिन्यामध्ये असं बुडवून म्हणजे डीप केल्यानंतरची जी टेस्ट आहे ती खूप छान आहे. आणि त्याच्यासोबत हे जे सॅलड खूपच भारी आहे. ह्याची टेस्ट जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. जमलंय भारी जमलं. आपली दुसरी पण डिश आली आहे, पहाडी कबाब, जो ग्रीन कलरमध्ये आहे. त्याला मिंटची चटणी आहे लावलेली. बाई हे बघून आहे ना काय बोलणार आता. तुम्ही फक्त तंदुरी किंवा कबाब खाण्यासाठी सुद्धा इथे येऊ शकता. तुम्ही ह्याला जर ऑब्झर्व केलं ना, यात बघा पूर्णपणे म्हणजे चिकन किती शिजलेलं आहे प्रॉपर. एकदम असं म्हणजे जो फ्लेवर असतो ना कोळशाचा, स्मोकी तो एकदम जबरदस्त उतरलेला आहे त्याच्यामध्ये. तर स्मोकी फ्लेवरमुळे आणखी मजा येते. मजा येते. तंदूरची जर गोष्ट केली तर तंदूर खायला मजा येतेच त्याच्यामुळे, कारण तो स्मोकीनेस जो असतो तो त्याच्यामुळे ते एक वेगळा फ्लेवर येतो तंदूरमध्ये. हे त्यांना डबल मागवतो. मला हे खूप जास्त आवडतं पुदिन्याची चटणी. हा कबाब टेस्ट करून बघूया. बाई हा कबाब बोनलेस आहे नागेश. हा कबाब बाई याची टेस्ट एवढी भारी लागते ना. तो टेस्ट कर आणि मला सांग. टेस्टमध्ये बिलकुल बदल नाही झालेला आहे यांचा. हे बघा तुम्ही बघू शकता प्रॉपर कबाब पण केवढे शिजलेले आहेत भारी. हा एकदम प्रॉपर शिजलेले असतात. आणि आपण कोणाची म्हणजे स्तुती करायची किंवा कोणाचं प्रमोशन वगैरे असं नाही आहे, कारण आपल्या चॅनलवर आता तर रिव्ह्यूज 2015 पासून मी टेस्ट करतोय. जबरदस्त टेस्ट आहे. टेस्ट आहे कॉलेजला असताना तिची टेस्ट आहे तुझं समजतं. बिलकुल बदल नाही झालेला आणि क्वांटिटी पण भरपूर आहे. त्याच्यामध्ये 8 कबाब येतात, त्याच्यामध्ये 4 लेग पीस येतात. मजा येते खायला. आता हे कबाबमध्ये कसं आहे, ह्यात बोनलेस चिकन असतं आणि ही जी पुदिन्याची चटणी, लसूण, हिरवी मिरची वगैरे लावलेली असते. त्याच्या ह्याच्या आतमध्ये पर्यंत जास्त फ्लेवर जात नाही कबाबमध्ये. त्यामुळे तुम्हाला तो जेवढा तंदूर जेवढा टेस्टी लागतो तेवढा कबाब एवढा टेस्टी नाही लागत. ह्याच्यामध्ये मसाले पण थोडे वेगळे असतात. हा मसाले मसाले वेगळे ह्याच्यामध्ये म्हणजे दही वगैरे मॅरिनेशन करून प्रॉपरली ते हे होतं, ॲब्झॉर्ब होतं. तर तुम्ही ह्याच्यात बघाल तर दही वगैरे नसतं याला जास्त. याला नॉर्मल आपलं हिरव्या मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर पुदिना असं वरून लावून बोनलेस चिकनला ह्याला तंदूरमध्ये ठेवतात. तर आपलं बटर चिकन आलेलं आहे. बटर टिक्की हे हाफ आहे. हां हे हाफ आहे.
एवढी क्वांटिटी आहे, भरपूर खूप जास्त क्वांटिटी हाफची पण. क्वांटिटी बघू शकता. आणि रोट्यांची पण क्वालिटी बघा, पूर्ण अशी मैद्याची नाही. घेऊ का रोटी आहे ना, घेऊ का रोटी आहे, घेऊ का रोटी आहे, गव्हाची रोटी आहे. क्वांटिटी अलग लेवली पण. आणि ही बघा टेस्ट काय असेल याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आपली मस्तपैकी बटर चिकनची डिश आलेली आहे. नागेश, काय वाटतं तुला बघून टेस्ट कशी असेल? टेस्ट तर चांगली असेल असं बघून तर नागेश वाटतंय. एक्साइटेड आहे. बघून तर वाटतंय चांगली असेल. नागेश बघ जरा, घे. नागेश फॅन नाही झाला तर नाव घ्यायचं आपलं परत.